स्वामिनी बीजासनी माता मंदिरात श्रीरामांच्या मुकुटसह 3 चांदीची मुकुट चोरी, 4 संशयित झाले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राज्यसीमेवर असलेल्या प्रसिद्ध बीजासनी माता मंदिरात श्रीरामांच्या मुकुटासह 3 चांदीचे मुकुट व दानपेटी हे 4 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना 14 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे मंदिर परिसरात 4 सुरक्षा रक्षक तैनात असूनही जवळपास 1.5 ते 2 तास चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्याचं समोर आलंय। मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्य सीमेवरील प्रसिद्ध माता बीजासन मंदिर असून या मंदिर परिसरात अनेक लहान मोठी मंदिरं उभारण्यात आली आहेत। दरम्यान 14 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 2 ते 4 वाजेच्या दरम्यान 4 अज्ञात चोरट्यांनी मंदिर परिसरात प्रवेश केला। त्यांनी मुख्य मंदिरामागे असलेल्या राम दरबारमधील राम मंदिराचा बंद दरवाजा टॉमीच्या सहाय्याने तोडून मंदिरामधील 80 ते 90 हजार रुपये किमतीची मूर्त्यांची 3 चांदीच्या मुकुटांची चोरी केली, तर 7 माता मंदिराबाहेर ठेवलेल्या दानपेटी चोरी करून तोडण्याचा प्रयत्नही केला। मात्र दानपेटी तुटली नसल्याने दानपेटी सुरक्षित राहिली आहे, तर 3 चांदीचे मुकुट चोरून चोरटे पसार झालेत। हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। रात्री मंदिर परिसरात 4 सुरक्षा रक्षक तैनात होते, मात्र मंदिर परिसरात जवळपास 1.5 ते 2 तास चोरट्यांनी धुमाकूळ घातला। मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्याचा थांग पत्ताही लागला नसल्याने मंदिर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। मंदिर में चोरी हुई है, क्या मामला हुआ है? इसमें रात को 4 लोगों द्वारा चोरी का प्रयास किया गया था, जिसमें राम दरबार के चारों मुकुट चोरों द्वारा ले गए और 7 मात्रा मंदिर की पेटी भी तोड़ने का प्रयास किया गया है। दूर ले जाकर उन्होंने छोड़ दी, उसको तोड़ नहीं पाया और चारों मुकुट करीब करीब 800 से 900 ग्राम के वजन के हैं, जो 80-90 हज़ार रुपये के हिसाब में है। और मंदिर में चौकीदार भी है? मंदिर में 2-3 चौकीदार भी है। कितने बजे घटना है? ये रात को 2 से 2:30 बजे के बीच की है। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।